राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। आमच्या शेतामधील तुमचा हिस्सा आम्ही तुम्हाला देणार नाही असं म्हणत आरोपींनी दिनकर तमनर आणि त्यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ करून विळा आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना तमनर आखाडा इथे 22 एप्रिल रोजी घडली आहे। दिनकर बापू तमनर यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे। त्यामध्ये म्हटलंय की दिनकर तमनर यांच्या शेजारी त्यांचा चुलत भाऊ प्रदीप सीताराम तमनर हा त्याच्या कुटुंबासोबत राहतो। दोघांची शेती शेजारी आहे, त्यामुळे दोघांमध्ये बांधावरनं नेहमीच वाद होत असतात। प्रदीप तमनर आणि राजाराम तमनर यांनी त्यांच्या शेतीची शासकीय मोजणी केली आहे। त्यावेळी प्रदीप तमनर यांचे शेत आमच्या शेतामध्ये काही हिस्सा आला होता, तो दिनकर तमनर यांनी समंजसपणानं त्याला काढून दिला। तसेच दिनकर तमनर यांच्या शेतीचा काही भाग प्रदीप तमनर यांच्या शेतात गेला होता, परंतु त्याच्या शेतामध्ये घास असल्यानं त्यानं दिनकर तमनर यांचा हिस्सा दिलेला नव्हता। नंतर देऊ असं तो म्हणाला होता। 22 एप्रिल रोजी सकाळी 11च्या सुमारास दिनकर तमनर, त्यांची पत्नी, भाऊ आणि भाऊजय हे शेतामध्ये काम करत होते। तिथे त्यांचा चुलत भाऊ आणि इतर आरोपी आले आणि म्हणाले की आमच्या शेतामधील तुमचा हिस्सा आम्ही तुम्हाला देणार नाही असं म्हणून आरोपींनी दिनकर तमनर आणि त्यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ करून विळा आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। तसेच दिनकर तमनर यांच्या खिशामधील रोख रक्कम, त्यांची पत्नी आणि भाऊजाई यांच्या गळ्यामधील सोन्याचे दागिने आरोपींनी जबरदस्तीनं तोडून घेतले आहेत। तसेच आता तुम्ही वाचले आहे, यानंतर जमिनीचा हिस्सा मागितला तर तुमचा काटा काढू, तसेच तुम्ही आमच्याबाबत फिर्याद दिली तर तुम्हाला गावामध्ये राहू देणार नाही अशी धमकी त्यांनी दिली। दरम्यान दिनकर बापू तमनर यांच्या फिर्यादीवरनं आरोपी प्रदीप सीताराम तमनर, उषा प्रदीप तमनर, तेजस प्रदीप तमनर, संकेत प्रदीप तमनर या 4 जणांवरती शिवीगाळ, मारहाण आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। मनोज साळवे, C24 तास, राहुरी।